भारतीय राजमुद्रेचे प्रणेते तसेच राष्ट्रध्वजावर अंकित धम्मचक्रकारक सम्राट प्रियदर्शी अशोक राजा यांच्या 2329वी जयंतीनिमित्त पूर्वेतील अशोकनगर येथील बुद्धभूमी फाउंडेशन येथे शनिवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कोकणस्तरीय जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी प्राध्यापक डॉक्टर महेंद्र दहिवले, नवीन गायकवाड, अर्जुन सावळे उपस्थित होते। या जाहीर सभेसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती बुद्धगयांचे मुख्य संयोजक क्रांतिकारी भंते विनयाचार्य प्रमुख मार्गदर्शन म्हणून संबोधन करणार आहेत। त्याचबरोबर जैन धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू, ईसाई धर्मगुरू महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढ्याला समर्थन आणि बळकटीसाठी बुद्धभूमी फाउंडेशन येथे येणार आहेत। तरी सर्व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने बुद्धभूमी फाउंडेशन येथे यावे असे जाहीर आवाहनही महाथोरे यांनी यावेळी केले। महाबोधी महाविहार हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून बौद्ध समाजाच्या विश्वाचे, अस्मितेचे आणि अधिकाराचे प्रतीक आहे। भगवान बुद्धाच्या ज्ञानाचे स्थान केंद्र सरकार आणि बिहार सरकारच्या बौद्धावर अन्यायकारक धोरणामुळे आजही बौद्धेतरांच्या हस्तक्षेपात अडकले आहे। हा अन्याय असल्याचे मत दहिवले यांनी यावेळी व्यक्त केले। 12 फेब्रुवारीपासून बोधगया महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या हाती येण्यासाठी देशभरातील विविध बौद्ध संघटना बुद्धगया महाबोधी महाविहारासमोर आंदोलन करत आहेत। बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 मध्ये बौद्धेतर असलेले 5 सदस्य असणे हा बौद्ध धर्माचा उघड अपमान आहे आणि विशेषतः शैव महंत ब्राह्मण यांना समतीवरी ठेवणे हा बौद्ध धर्माचा अपमान आहे। महंतांच्या वाड्यात तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती, शिलालेख आणि स्तूप आहेत। 7व्या शतकात असलेल्या हॅन्सन सॅंगने महाबोधी महाविहारात एक प्रचंड मूर्ती पाहिली तेव्हा ती महंतांच्या खोलीच्या भिंतीत लपून ठेवली होती। यांचे सर्व पुरातत्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत। बुद्धगया येथे आमरण उपोषण करणाऱ्या भिक्षू, भिक्षणी आणि भगवान बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने मागील 74 दिवसापासून धरणे आंदोलन करीत आहेत। हे केवळ आंदोलन नाही तर हजारो वर्षापासून चालत आलेल्या अन्यायाविरुद्ध बौद्ध समाजाच्या क्रांतिकारी प्रतिकार आहे। हा लढा केवळ महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नाही तर बहुजन समाजाच्या स्वाभिमान आणि सांस्कृतिक आणि पुनरुज्जीवनाचाही असल्याचे भंते गौतम रत्न महाथोरे यांनी यावेळी म्हणाले। महान सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती राजा अशोक यांचा 2329वी जयंती आपण कल्याण नगरीमध्ये जो आंतरराष्ट्रीय धम्मकेंद्र बुद्धभूमी फाउंडेशन येथे शनिवार 5 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता साजरे करणार आहोत। जवळजवळ 8 ते 10 हजार लोक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला अनुसरून मुक्ती आंदोलनाचे प्रमुख संयोजक क्रांतिकारी बौद्ध भिक्षू भंते विनयाचार्य या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपदेशक म्हणून संबोधन करणार आहेत। तरी या कोकण विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील सर्व धम्म बांधव आंबेडकरी बौद्ध समाज यांना आव्हान आहे, आपण मोठ्या संख्येने प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांचा जयंती साजरे करण्यासाठी उपस्थित व्हावे। सर्वांना नमो बुद्धाय, जय। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।